फुलेंच्या जीवनावर आधारित फुले सिनेमातल्या काही दृश्यांना ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतलाय। सिनेमात ब्राह्मण समाजाची चांगली बाजूही दाखवण्यात यावी अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे। पाहूया हा रिपोर्ट। फुले चित्रपटातल्या काही दृश्यांना ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतलाय। 11 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय। या टीजर मधल्या एका दृश्यात एका ब्राह्मण मुलाला दगड मारताना दाखवण्यात आलंय। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी ज्यावेळी पुण्यात स्त्री शिक्षणाचं काम सुरू केलं त्यावेळी त्यांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या विरोधांना सामोरं जावं लागलं। याच घटनेचं वर्णन करताना चित्रपटात एक दृश्य दाखवण्यात आलं। या दृश्यावर दवेंनी आक्षेप घेतलाय। ह्या चित्रपटाचा जो टीजर एक दाखवलाय त्यात सावित्रीबाई फुलेंवर काही शेण टाकले एका मुलांनी लहान, आणि तो ब्राह्मण आहे असं त्याला वेश घातलेला आहे। माझं म्हणणं असं घडलं असेल की आता निश्चित घडलं असेल, ते दाखवलं सुद्धा पाहिजे। पण महात्मा फुलेंच्या पूर्ण जीवनकालामध्ये शाळेसाठी जागा देणारे भिडे असोत, शिक्षक म्हणून जाणारे काही ब्राह्मण असो, स्वतःची मुलं विद्यार्थी म्हणून पाठवणारी लोक असो, असं अनेकांनी सहकार्य सुद्धा केलंय। मग तुम्ही ते दाखवणार आहात का, किंवा ते दाखवलं आहे का? ब्राह्मण समाजाच्या फक्त निगेटिव्हच नको तर पॉझिटिव्ह गोष्टीही दाखवा अशी मागणी आनंद दवेंनी केली। चित्रपटामुळे जातीयवाद वाढू नये असंही दवे म्हणाले। शाळेतले सर्व शिक्षक म्हणून जाणारे ब्राह्मण होते। पहिल्या 6 बॅचच्या विद्यार्थ्यांमध्ये 4 विद्यार्थी ब्राह्मण होते, ज्यांना पालकांनी पाठवलं होतं शिकायला। आम्ही लग्नात तुम्हाला बोलवलंय, तुम्ही लग्नात आलाय, काही पावलं चाललंय, मग त्याच्यातले एखादा माणूस जर काही बोलत असेल तर तो संपूर्ण जातीवर ठपका नसावा अशी आमची भूमिका आहे। दवेंनी आक्षेप घेतल्यानंतर फुले चित्रपटाचे वितरक उमेश बन्सल यांनी आनंद दवेंना फोन केला। दवेंना काही दृश्यांवर आक्षेप असेल तर आम्ही नक्कीच त्याचा विचार करू असं आश्वासन बन्सल यांनी दिले। फुले चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी आज छगन भुजबळ यांची भेट घेतली। फुले दाम्पत्यानं सहन केलेला त्रास समाजाला कळायला हवा, त्यामुळे चित्रपटाला कोणीही विरोध करू नये असं भुजबळ म्हणाले। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा चित्रपट आपण पाहावा। सिनेमा बनवणारे निर्माते, निर्देशक, पटकथाकार त्यांची सर्वस्वी जबाबदारी राहील, आणि सेन्सॉर बोर्ड जे आहे ते आपलं काम करेल की सिनेमाचं सेन्सॉरिंग जे करतात ते त्याच्याबद्दल लक्ष देतील। फुले चित्रपटाला विरोध करू नये अशी पोस्ट जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर केली। फुले सिनेमात दाखवण्यात येणारं ऐतिहासिक सत्य बदलता येणार नाही, जे सत्य आहे ते दाखवावंच लागेल। चित्रपटातून सत्य वगळण्यात यावे यासाठी सिनेमाच्या निर्मात्यावर दबाव आणला जात आहे। चित्रपट निर्मात्यांनी या दबावाला बळी पडू नये, जे सत्य आहे ते जगासमोर आलंच पाहिजे। ज्यांनी फुले दाम्पत्याला मदत केली असेल तर त्याचाही उल्लेख असायला हवा। मदत करणारे कोणत्याही जाती धर्माचे असो त्यालाही विरोध होता कामा नये। इतिहास बदलता येत नाही, मात्र इतिहासातील चुका सुधारत समाज पुढे जात असतो असं आव्हाड म्हणाले। याआधी अनेक ऐतिहासिक चित्रपटांवर आक्षेप घेतला गेला, काही चित्रपटांवरून वादही झाला। फुले चित्रपट रिलीज होण्याआधीही तसाच वाद सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।